2026 मध्ये तुम्हाला जर 0 to हीरो बनायचं असेल तर खूप सारे स्किल तुम्हाला शिकावे लागणार आहेत। आता स्किल नेमक्या कोणत्या आहे, स्किल नेमकं काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे। सो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा टॉपिक असा आहे की 0 to हीरो चॅलेंजमध्ये आजचा टॉपिक असा आहे की कोणत्या स्किल बेस्ड असतील आणि कोणी कोणी हे करू शकतं आणि स्किल नेमकं काय आहे। तर हे एक जणांनी मला क्वेश्चन केला होता, त्या बाबतीत मी तुम्हाला हे घेऊन आलेली आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करूया स्किल नेमकं काय असतं। तर स्किल म्हणजे काय असतं ना, जेव्हा एक लोहा असते, बरोबर, म्हणजे एक लोखंड आहे आणि त्या लोखंडापासून एक कुऱ्हाड बनवली जाते, बरोबर, पण ते कुऱ्हाड बनवता आली पाहिजे ना, म्हणजे हे काय एक झालं स्किल। त्या लोखंडापासून आपण काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन केलं, म्हणजे त्याची व्हॅल्यू क्रिएट केली। अगोदर तेव्हा जे लोखंड होतं त्याची काही व्हॅल्यू होती का? नाही, पण समजा त्याच लोखंडापासून आपण काहीतरी छोटंसं काय असे ना, एक छोटंसं शस्त्र बनवलं तर त्याचा काहीतरी उपयोग झाला, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन केलं आपण त्याचं, म्हणजे इट इज अ स्किल। एक माती आहे, मातीपासून आपण काय बनवतो? मडके बनवतो, पण आपल्याला माहित असतं का ते? नाही, कुंभारला माहित असतं। म्हणजे काय झालं, एक स्किल। एका छोट्या वस्तूपासून काहीतरी आपण बनवतोय, काहीतरी करतोय, म्हणजे आपण एक माणूस आहोत, बरोबर, पण आपल्याला जर काहीच करता येत नसेल तर आपण काही कामाचे आहोत का? नाही। जर आपल्याला काहीतरी बनवता येत असेल किंवा आपल्यामध्ये काहीतरी असं टॅलेंट असेल तर लोक आपल्याला काय करतात? ओळखायला लागतात की बाबा हे काहीतरी करतं आणि याला हे जमतं। तर मग आपण काय करतो? त्यांना सांगत असतो की चला बाबा हे करा, की तुम्ही मला ही सर्व्हिस द्या। म्हणजे हे काय झालं, अफिलिएट मार्केटिंग किंवा फ्रीलान्सिंग, म्हणजे एखादी स्किल तुम्ही जनरेट करताय आणि ते दुसऱ्याला त्याच्याबद्दल सर्व्हिस देताय, म्हणजे हे काय झालं, फ्रीलान्सिंग। हे एक स्किल आहे, ते पण तुम्हाला शिकायला लागतं आणि हे जर तुम्ही स्वतः शिकलात ना तर खरंच सांगते तुम्ही डेली बेसिसवर इन्कम जनरेट करू शकता। आता यामध्ये कोणत्या कोणत्या तुम्हाला स्किल शिकायच्या, त्यामध्ये आहे कॅनव्हा डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, फायनान्स मास्टरी आणि भरपूर अशा स्किल, ज्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग तर खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात ना तर मोस्ट ऑफ पीपल समजून जातील की कशा प्रकारची एडिटिंग असते, कॉम्प्लिकेशन्स काय काय येऊ शकतात त्यामध्ये, आणि मेन म्हणजे कोणत्या कोणत्या बेनिफिट्स आहेत हे सुद्धा समजून जातं। पण त्यासाठी तुम्हाला ते शिकावं लागणार आहे, कारण की शिकण्यासाठी कुठून ना कुठून आपल्याला काहीतरी परचेस करावं लागतं, कुठून ना कुठून कोणतं तरी नॉलेज घ्यावं लागतं, किंवा मेंटर असतात आपल्याकडे भरपूर सारे, पण ते मेंटर पण आपल्याला कसे शिकवतात हे पण खूप मॅटर करतं। जर तुम्हाला पण असं वाटतं की 2026 मध्ये मला स्वतःला अपग्रेड करायचं तर ह्या स्किल नक्की शिकून घ्या। आणि कम्युनिकेशन स्किल तर खूपच महत्त्वाचे आहे, कारण की मी प्रत्येक याच्यामध्ये सांगते, जर तुम्हाला बोलताच येत नसेल ना तर काहीच फायदा नाही आहे, ठीक आहे। त्यामुळे स्टार्टअप या स्किल जर तुम्ही स्टार्टअप केलात ना, खरं सांगतो स्वतःला तुम्ही अपग्रेड तर करणारच आहात, पण यातून तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता। आता फ्रीलान्सिंगमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे ना, ज्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग तर महत्त्वाचंच आहे। ग्राफिक डिझायनिंग मोस्ट ऑफ आणि व्हिडिओ एडिटिंग मोस्ट ऑफ येते, कारण की खूप जणांना एडिटिंगचं खूप हे असतं। एडिटिंग शिकून सुद्धा तुम्ही स्वतःची फ्रीलान्सिंग जनरेट करू शकता। आता यामध्ये तुम्ही इन्कम कसे जनरेट करणार? इन्कममध्ये तुम्ही 40 ते 50 हजार इझिली जनरेट करू शकता। आणि आता यूट्यूब मास्टरीमध्ये भरपूर सारे लोक काय करतात, व्हिडिओज तर टाकतात पण त्यांना माहिती नसते बरोबर स्ट्रॅटेजी कशी यूज करायची। तर प्रत्येक स्ट्रॅटेजीज तुम्हाला इथे शिकवल्या जातील पर्सनल मेंटरशिपमध्ये, की कशा प्रकारे व्हिडिओज क्रिएट करायचे। आणि ठीक आहे, जर तुम्ही व्हिडिओ क्रिएट जरी करत असाल तर कम्युनिकेशन पण तेवढंच मॅटर करते। बरं ठीक आहे, तुम्हाला सगळं जमतंय, पण नेमकं कॅमेरा पुढे येऊन नेमकं काय बोलायचं हे पण खूप मॅटर करतं ना। जर समजा बोलताच येत नसेल, स्क्रिप्ट रायटिंगच कळत नसेल, कंटेंट रायटिंग कळत नसेल, कंटेंट कोणतं बनवायचं कळत नसेल, कंटेंट क्रिएशनच येत नसेल तर फायदा आहे का? नाही ना। त्यासाठी कंटेंट क्रिएशन पण तुम्हाला शिकावं लागणार आहे, आणि मेन म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग सुद्धा। स्क्रिप्ट जर तुम्हाला काढता आली, ते पण चांगल्या प्रकारे इमोशनल वाली, तर खरंच खूप बेटर होईल। आणि असंच वाटत असेल की मला शिकायचं आहे तर नक्की स्किल पैसा जॉईन करा, तिथे सगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, ते पण कमी प्राईसमध्ये। तुम्हाला वाटतंय स्टार्ट करायचं तर नक्की मेसेज करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन टॉपिक्स तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर प्लीज फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि मेन म्हणजे शेअर पण करायला विसरू नका। जर तुम्ही शेअर केलात आणि नोटिफिकेशनला तुम्ही अलाउ बटन केलात तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज येतील। आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील, ते पण तुम्ही मला विचारू शकता, म्हणजे नेक्स्ट जे टॉपिक येईल किंवा जे व्हिडिओ येईल त्यावर मी एक छोटासा टॉपिक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी शो करू शकेल। आता त्यासाठी मी पण एक सिरीज अपलोड केलेली आहे माझ्या लाईव्ह क्लासवर,
तर लाईव्ह क्लासमध्ये तिथे जाऊन मी हे करते, रिच डॅड अँड पुअर डॅडमधलं सगळं काही. मग तुम्हाला मी एवढंच सांगते ना की तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल तर तुम्हाला स्टार्ट तर करावंच लागणार आहे, आणि जर नाही केलात तर तो तुमची चूक आहे. त्यासाठी तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे, स्वतःला अपग्रेड करायचं आहे, आणि तुम्हाला वाटते की हां मला पण स्टार्ट करायचं आहे, नक्कीच कमेंटमध्ये स्किल्स टाईप करा. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे, तुम्ही नंबरमध्ये जाऊन सुद्धा मला क्वेश्चन्स करू शकता, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आहे. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.